प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. आज परत एकदा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. आणि बायबलमध्ये लिहिलंय, देवाच्या वचनाकडे जो लक्ष लावतो तो हित पावेल. तर तुम्ही नीतिसूत्र 30वा अध्याय आणि 5वं वचन वाचलं. या सगळे एकत्र बसा, सगळे आपल्या घरातले लोक सगळे एकत्र बसा. देवाची वेळ देवाला द्या. हा लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही वचन ऐकणार तेवढं शांती, आनंद, आरोग्य, आशीर्वाद व्हायला लागतील. एकत्र बसा सगळ्यांनी. बाकी सगळं बंद करा. फक्त आता देवाचं वचन ऐकायला तयार व्हा. कारण देवाचं वचन काय सांगतं ऐकूया. नीतिसूत्र 30:5. देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याच्या ठाई जे आश्रय घेतात त्यांना तो ढाल असा आहे. देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे आणि त्या देवाच्या वचनाच्या ठाई जे आश्रय घेतात त्यांना तो ढाल आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो देवाचं वचन ऐकणं आणि समजणं आणि हृदयात घेणं आणि त्याप्रमाणे वागणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण शेवटच्या दिवसात जगतोय. आज आपण बघूया की देवाच्या वचनाद्वारे रोज आपल्याविषयी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाला धरून रोज आपल्या जीवनाविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घरातील लोकांविषयी, आपल्या आरोग्याविषयी, आपल्या सर्व गोष्टीविषयी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. कारण बायबलमध्ये लिहिलंय की आता आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. आता प्रभू येशू आपल्यात राहायला आलाय. आता बिलीवर आपण देवाच्या राज्यातले लोक आहोत. आपण शैतानाच्या राज्यातले नाहीये. आपण अंधाराच्या राज्यातले नाहीये जेणेकरून आपण त्यांच्या गोष्टी बोलू. आता आपण देवाच्या राज्यातले लोक आहोत. तर देवाच्या राज्यातल्या लोकांनी आपल्या स्वतःसाठी देवाच्या वचनानुसार चांगल्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं. से आपण स्तोत्रतेतून शिकूया. दावीद राजा आपल्याविषयी काय बोलतो ऐका. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय. प्लीज या देवाच्या वचनाकडे. साम 23. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. प्लीज वाचूया. स्तोत्रसंहिता साम 23 फर्स्ट टू ऑनवर्ड. स्तोत्रसंहिता 23वा अध्याय पुढे वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो प्रार्थना नाही करत आहे. दावीद राजा आपल्याविषयी चांगल्या गोष्टी बोलतोय. देवाच्या वचनाद्वारे ख्रिस्ती जीवन म्हणजे बोलणारं जीवन आहे. कबुली करायचं जीवन आहे. कन्फेशन करायचं जीवन आहे. जर तुम्ही देवाचं वचन मुखाने बोलत नाही आपल्याविषयी तर लक्षात ठेवा तुमची परिस्थिती बदलणार नाही. कारण बायबलमध्ये लिहिलंय दावीद आपल्याविषयी म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ. अनेक लोकांनी हारलेलं जीवन, खाली जायचं जीवन का स्वीकारलंय. कारण ते देवाचं वचन बोलत नाही. त्यांना असं वाटतं जे होतंय ते होऊ द्या, जे चाललंय ते चालू द्या. असं नाहीये ख्रिस्ती जीवन. बायबलमधील ख्रिस्ती जीवन जे आहे देवाच्या वचनावर उभं राहायचं आणि त्याप्रमाणे घोषित करायचं की मी येशूमध्ये कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय लिहिलंय का. स्तोत्रसंहिता 23:1 पुढे जाऊया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार तो नाही. म्हणतो मला काही उणे नाही पडणार. तो देवाशी नाही बोलत आहे. तो स्वतःशी बोलतोय. मला माहित नाही तुम्ही तुमच्या जीवनाविषयी काय बोलता. खूपशे लोक आपल्या जीवनाविषयी शाप बोलतात, वाईट बोलतात, भीतीदायक गोष्टी बोलतात, अनेक नकारार्थी गोष्टी बोलतात. असंच होणार आहे, मग तसंच होणार आहे, तेच होणार आहे. नो, तुमच्याविषयी तुम्ही देवाच्या वचनातून चांगलं बोललं पाहिजे. दावीद राजा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणं पडणार नाही. पहा देवाला देखील आवडतंय का. कारण की देवाला वाटतं हे माझ्यावर किती विश्वास ठेवून बोलतोय. आणि बायबल सांगतो तो आपल्या स्वतःविषयी चांगल्या गोष्टी बोलतोय. गुड टॉक्स. वसूया पुढं. तो मला हिरव्या कुरणात बसवतो. बायबल सांगतो दावीद राजा म्हणतो देव मला हिरव्या कुरणात बसवतो. तोच देव तुझा देव आहे. आमेन. त्याचे नाव प्रभू येशू आहे. येस. जर तू म्हणू लागला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणं पडणार नाही, याला म्हणतात विश्वासाचं बोलणं. याला म्हणतात देवाच्या बाजूनी बोलणं. याला म्हणतात देवाचे वचन बोलणं. जे वचन आकाशामध्ये सार्वकालिकासाठी स्थापलेले आहेत ते तुम्ही आणि मी पृथ्वीवरती स्थापलं पाहिजे. वाचूया. माझी इच्छा आहे इकडे जाऊया पहिलं मग या. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 89 वचन. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 89 वचन.
89 वचन वाचूया. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझे वचन सर्व काल आकाशात स्थापलेले आहे. सर्व काल आकाशात स्थापलेले आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. पिढ्यानपिढ्या आहे. म्हणजे देवाचं वचन स्वर्गात स्थापलेलं आहे. पण बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही मी पृथ्वीवर राहतो. आता आपण ते वचन पृथ्वीवरती बोललं पाहिजे आणि स्थापित केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पृथ्वी देवाने मानवाला दिली आहे. येस. आणि आता आपण प्रभू येशू मध्ये आहोत. तर बायबलच्या वचनानुसार तुम्ही आणि मी आपल्या स्वतःविषयी चांगलं बोला. अनेक लोक म्हणतात जाऊ द्या माझं जीवन अशिक्षित आहे, मी पास्टर, माझं काय मी करतो आणि काय मिळालं काम तर खातो, नाही तर पास्टर काय आपलं चालू आहे तसंच. असं बोलू नका. देवाच्या राज्यातले लोक असं नाही बोलत. प्रभू येशू तुम्हाला जगाचा प्रकाश, पृथ्वीचं मीठ म्हणून हाक मारतोय. प्रभू येशू तुम्हाला राजे आणि याजक म्हणून हाक मारतोय. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय देवबाबचं वचन आकाशात स्थापलेलं आहे. आणि हे काय लिहिलं सिस्टर वाचूया. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. तू पृथ्वी, तुझं देवाचं वचन आपल्याला पृथ्वीवर स्थापायचंय. येस. आमेन. कसं स्थापणार? विश्वासाने, तोंडाने बोलून परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. आणि लक्षात ठेवा, जर परमेश्वराला तुम्ही मेंढपाळ म्हणून स्वीकारताय, बोलताय आणि काय उणं नाही पडणार असं म्हणताय, 100% तुम्हाला काही उणं पडणार नाही. पुढे असं लिहिलंय तू पृथ्वी स्थापली आहे. स्तोत्रसंहिता 23 मध्ये आपण आहोत. या स्तोत्रसंहिता 23 मध्ये तो माझा जीव ताजा करतो. बायबल सांगतो, दावीद राजा म्हणतो तो माझा जीव ताजा करतो. पुढं तो आपल्या नावाकरिता परमेश्वर आपल्या नावाकरता मला न्यायीपणाच्या मार्गांनी वाट दाखवित नेतो. दावीद राजा आपल्याविषयी किती चांगलं बोलतोय. देव मला न्यायीपणाच्या मार्गात वाट दाखवित नेतो. तोच देव तुला न्यायीपणाचा मार्ग, आशीर्वादाचा मार्ग, चांगुलपणाच्या मार्गात वाट दाखवित नेईल. जर तुझ्या मुखाने तू देवाविषयी वचनाविषयीद्वारे आपल्याविषयी चांगलं बोलत जा. 5 वर्ष पुढे. होय, मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो. तो म्हणतो मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चालत असलो तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही. हो हो हो. मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही. का? पुढं. कारण तू माझ्या संगती आहे. दावीद राजा म्हणतो हे देवाप्पा तू माझ्या संगती आहेस. हालेलुया. हालेलुया. किती विश्वास लोक असं म्हणतील की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. येस. प्रभू येशू माझ्यामध्ये आहे. आमेन. तुम्ही असं बोलणारे असताल तर बायबल सांगतं तुम्ही विश्वासाद्वारे देवाला खुश करत आहात. हालेलुया. हालेलुया. तेव्हा आपल्या तोंडाने नकारार्थी बोलू नका. केव्हा खाली जाणाऱ्या गोष्टी, नाशकारक गोष्टी, मरणाविषयी, नाशाविषयी बोलू नका. कारण आता तुम्ही देवाच्या राज्यामधले लोक आहात आणि देवाच्या राज्यातले लोक देवाचंच वचन बोलतात. आमेन. पुढे असं लिहिलंय तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करतात. तुझी आकडी व काठी माझे समाधान करतात. माझ्या शत्रूच्या देखत तू माझ्या पुढे जेवण वाढतोस. ओके. तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. माझा प्याला भरून वाहत आहे. ऐका, दावीद राजा म्हणतो माझा प्याला भरून वाहत आहे. ओ, काय विश्वासाचं बोलणं आहे. माझा प्याला भरून वाहत आहे. तुमचा प्याला आज जर भरून व्हायला तुमची इच्छा असेल, देवाच्या बाजूने आपल्याविषयी चांगल्या गोष्टी बोला. येस. जगासारखं बोलू नका. जग बघा, आज चांगलं बोलल, उद्या त्यांच्याच मुखातून शिव्या निघतील, भांडणं निघतील, वाईट निघेल, निगेटिव्ह बोलतील. नो सिस्टर, देवाचं राज्य असं नाहीये. देवाचं राज्य की माझा प्याला भरून वाहत आहे, माझं जीवन आशीर्वादित आहे, मी जीवनामध्ये वर येणार, येशूच्या नावात माझ्या जीवनात सर्व काही चांगलं होणार. कारण माझं जीवन माझं नाही, माझा बाप जो स्वर्गात आहे तो माझ्या जीवनाचा शिल्पकार, मेंढपाळ, तारणारा, चालवणारा, मला पुरवणारा आणि सांभाळणारा आहे. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. येस. आमेन. पुढे असं लिहिलं, वाचूया. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. ऐका ऐका ऐका, दावीद राजा आपल्या स्वतःविषयी काय बोलतो? चांगल्या गोष्टी. खचितच म्हणजे तो म्हणतो असं नाही बोलतोय होईल का नाही, झालं तर बघू. नो, तो म्हणतो खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील. चालतील. धन्य ते लोक ज्यांना हे वचन कळत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला म्हणतात विश्वासाचं बोलणं. तुमच्या स्वतःविषयी तुम्ही काय बोलताय आज विचार करा. जसे तुम्ही तुमच्या स्वतःविषयी विचार करता आणि बोलता
तसेच तुम्ही घडवले जाणार. प्लीज नकारार्थी बोलू नका. देवाची भाषा नाही ही. मेलो, आजारी पडणार, आता बघा असं वाईट येणार, भांडणं होणार, दारू पिऊन येणार, आता माझं घर टिकल का नाही, आता माझा संसार होईल का नाही, माझे लेकरं बाळ कसे होणार. प्लीज असं बोलू नका. कारण तुम्ही देवाचे लेकर आहात. देवाचे लेकर नेहमी देवाच्या वचनाकडे येतात आणि म्हणतात जरी जगात परिस्थिती वाईट आहे, माझ्या देवाच्या वचनात मी म्हणतो खचितच, बोला माझ्या मागे, खचितच खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम द्या, हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील, माझ्या मागे चालतील. पुढे असं लिहिलंय, आणि परमेश्वराच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. आणि परमेश्वराच्या घरात मी सर्व काळ वस्ती करेल. हालेलुया. हालेलुया. काय शब्द आहेत बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर, जर तुम्हाला हे कळालं आणि आजपासून तुम्ही देवाच्या वचनानुसार चांगलं बोलू लागला, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की तुमच्या जीवनात तुम्ही चांगले दिवस बघताल. तुम्ही रोज गौरातून गौरात जाते दिसताल. आम्ही आमच्या जीवनाबद्दल केव्हा चुकीचं बोलत नाही, केव्हा वाईट गोष्टी बोलत नाही. कारण बायबल मध्ये की आपल्या मुखावर जीवन आणि मरणाचं सामर्थ्य, आपल्या जिभेवर मरण आणि जीवनाचं सामर्थ्य, आणि माणूस जो काय बोलतो त्याचं फळ खाईल. पण तुम्ही केव्हा तुमच्या जीवनाविषयी चांगलं बोलत जा. पण तुम्ही म्हणता पास्टर माझ्या जीवनाविषयी चांगलं बोलायला काय माझ्याकडे, सगळं तर पास्टर नाशकारक आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू प्रभू ईश्वरती विश्वास ठेवतो, बायबल सांगतं तू देवाचे लेकरू बनतो आणि तू देवाच्या राज्यात येतो. आणि ज्यावेळेस तू देवाच्या राज्यात येतो, बायबलमध्ये लिहिलंय की आता तू नवीन निर्मिती आहे. याचा अर्थ काय, जुनं जे काय मागं होतं, बोलणं होतं, जगणं होतं, राहणं होतं, पाहणं होतं, परिस्थिती होती, आता ते निघून गेले, जुनं ते होऊन गेलं. पहा, आम्ही नवीन निर्मिती आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्लीज कृपा करून ऐका सिस्टर अँड ब्रदर. जर तुम्हाला हे कळालं, तुम्ही जीवनामध्ये केव्हा अपयशी होणार नाही. आपल्या स्वतःविषयी चांगलं बोलायचं ठरवा. मे बी तुझा नवरा अत्यंत वाईट असेल, बायको वाईट असेल, लेकरं चुकीच्या मार्गाला असतील, लेकर म्हणत असतील नाही होणार, पण बायबल सांगतं देवाचं वचन जर तुझ्या मुखातून निघालं, तुझ्याविषयी, तुझ्या लेकराविषयी, नातेवाईकाविषयी, शेजाऱ्याविषयी, तुझ्या गावाविषयी, तुझ्या सगळ्याविषयी जर तू चांगलं बोलत आहे देवाच्या वचनानुसार, देव त्या वचनावरती स्टॅम्प मारतो. कारण बायबल मध्ये लिहिले, वाचूया देवाचं वचन. 2 करिंथ मध्ये असिस्टंट 2 करिंथ मध्ये आपण आहोत. ऐकूया देवाचं वचन. 2 करिंथ मिळालं? ओके, प्लीज कृपा करून या. 2 करिंथ मध्ये आपण आहोत आणि आपण देवाचं वचन ऐकत आहोत. मिळालं? वाचूया सिस्टर. 2 करिंथ मध्ये आपण आहोत. गिव्ह मी सम टाइम. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्याकडे बायबल आहे ते आशीर्वादित लोक आहेत. नेहमी आपल्याकडे बायबल ठेवा. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे बायबल असेल, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला वचन सांगू त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्ही ते वचन ऐकून स्वीकारलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. 2 करिंथ मध्ये आपण आहोत. आणि प्लीज कृपा करून आपण देवाच्या वचनाकडे येऊया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. वाचूया, ऐका. मे बी आय थिंक सो 1 करिंथ मध्ये या सिस्टर. थँक यू जीसस. मिळालं? वाचूया. देवाच्या वचनाकडे आपण आहोत. लक्ष देऊया. थँक यू जीसस. ओके, सॉरी, 2 करिंथ या. आपलं 2 करिंथ 2रा अध्याय आणि 14 वचन. प्लीज वाचूया. ऐका सिस्टर, वाचूया. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो, त्याची उपकार स्तुती होवो. बायबल मध्ये लिहिलंय की जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हाला विजयात नेतो. खाली नाही नेत, खाली पाडत नाही, खाली बघायला लावत नाही. कशात नेतो? विजयात, आशीर्वादात, गौरवात, स्तुतीत आणि सर्व प्रशंसेमध्ये तो आपला देव नेतो. 2 करिंथ 2रा अध्याय 14 वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता त्यावेळेस ते वचन तुमच्यासाठी होय
आणि आमेन होतं. येस. हालेलुया. हालेलुया. की लोकांना ते देवाचं वचन. सो आजपासून आपलं बोलणं बदला. आपल्या स्वतःविषयी, आपल्या घराण्याविषयी, आपल्या मंडळीविषयी, आपल्या नातेवाईकाविषयी बोलत जा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. मी येशूच्या नावात चांगले दिवस बघणार आहे. ही परिस्थिती बदलणार आहे. कारण बायबल सांगतं जो देव मला सर्वदा ख्रिस्तामध्ये आपल्या विजयात नेतो, तुमच्या विजयात नाही, आपल्या विजयात नेतो, त्याची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही असं बोलत आजच तुम्ही म्हटलं पाहिजे मी येशूमध्ये आरोग्याने भरलेलो आहे, आमेन. मी येशूमध्ये जीवनाने भरलेलो आहे, मी येशूमध्ये समृद्धीने भरलेलो आहे. आमेन. बिलीवर हे तुमच्याविषयी नाहीये, जो देव तुमचा आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, त्याच्याविषयी तुम्ही बोलताय. जस्ट इमॅजिन, देवाला ही भाषा आवडते का? मरणार आहे आता माझा नाश होणार आहे, आता काय चांगलं नाही. बायबल सांगते एक दिवशी शिष्य प्रभूकडे आले आणि शिष्य प्रभूला म्हटले, प्रभू या लोकांना भूक लागली आहे, आता हे दिवसभर आपल्या बरोबर आहेत, यांना लावून दे. बायबल सांगतं येशू म्हटला लावून नाही, तुम्ही त्यांना खायला द्या. शिष्य म्हटले आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे फक्त 2 मासे आणि 5 भाकरी आहेत. येशू म्हटला पंक्ती पंक्तीने बसवा. का? कारण की येशूला माहित होतं मी काय त्यांना ते आशीर्वादित मी त्यांना खाऊ घालणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते येशूने 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन काय केलं? त्याला आशीर्वाद दिला. 5000 पुरुष, त्यांच्या पत्नी, त्यांचे लेकरं, कितीतरी 20,000 लोक जेवले. पण शिष्य काय म्हटले? यांना लावून दे प्रभू, आम्हाला यांना पुरवायला काय नाही खायला द्यायला. पण येशू म्हटला तुमच्याकडे काय आहे? आणि ज्यावेळेस तुमच्याकडे जे आहे ते येशूने आशीर्वादित केलं आणि एवढ्या लोकांना जीव घातला. आज तुमच्याकडे काय आहे? देवाचं वचन आहे. मग जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे, तुम्ही जीवनात वर येणारच. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुमच्या स्वतःविषयी तुम्ही चांगल्या गोष्टी बोलायला शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करा, प्रार्थना करूया. जर आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूवर विश्वास नाही ठेवला, तर आज प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. कारण बायबल सांगते येशू आपल्यासाठी आला, त्याने आपल्यासाठी प्राण दिला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा मेल्यातून उठला. आणि जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आमेन. डोळे बंद करा, माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने, अर्थ समजून, विश्वासाने बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आज आज मी तुला माझा तारणारा म्हणून माझ्या हृदयात स्वीकारतो. माझ्या हृदयात स्वीकारतो. प्रभू येशू, तुझ्या नावावर मी विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर मी विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. मी स्वीकारतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. तुम्ही जर त्रासात असताल आपल्या हात ठेवा. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकरं आहेत. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. तुझा घाणेरडा हात त्यांच्या घरावरून, त्यांच्यावरून, जीवनावरून काढ येशूच्या नावात. प्रत्येक आजार, डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले आजार, रोग, गाठी, शरीरातल्या वेदना, किडनी, लिव्हर, हृदयातील त्रास निघून जा येशूच्या नावात. मी आज्ञा देतो शरीराला तुमच्या, प्रभू येशूच्या नावात डोक्यासुद्धा पायापर्यंत बरं हो. थँक्यू लॉर्ड, त्यांना बरं केलंय. प्रभू येशूच्या नावात देवाचं आरोग्य डोक्यासुद्धा पायापर्यंत व्हायला लाग. आणि फादर, माझी प्रार्थना आहे त्यांच्या प्रत्येक गरजा आणि इच्छा पूर्ण कर. कारण तू त्यांचा मेंढपाळ आहे आणि त्यांना काही ऊन नाही पडणार. आजपासून ते स्वतःविषयी चांगल्या गोष्टी बोलणार आणि तुझं गौरव करणार. सर्व गौरव प्रविष्टात तुला, तुझी मोठी शांती व आनंद त्यांच्या हृदयात प्रविष्टात मी स्वीकारतो आणि प्रभू येशूच्या नावात मी मागतो. आमेन. आमेन. ओके, उद्या परत आपण भेटूया 8:30 वाजता. अजून ज्या लोकांना माहीत नाही त्यांना देखील सांगा, तुमच्याद्वारे ते लोक आशीर्वाद होतील. आणि विनयार्ड ब्लेसेड चर्च मिनिस्ट्री हे सबस्क्राईब करा आणि तुम्ही आशीर्वादित व्हा. भेटूया उद्या. आमेन.